कोल्हापूर रोडवर असलेल्या गणेश पार्क येथील एका बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरफोडी केली आहे. घरात ठेवलेल्या सोन्या चांदीच्या दागिन्यांसह 66,000चा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला आहे आणि सदर घरफोडीची घटना ही शुक्रवार दिनांक 30 मे ते सोमवार दिनांक 2 जून या कालावधीत घडली. या प्रकरणी श्रीधर गणपत बारवाडे वय वर्ष 69 राहणार गणेश पार्क यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आणि याबाबत अधिक माहिती अशी की श्रीधर बारवाडे हे आपल्या कुटुंबियांसह कोल्हापूर रोडवरील गुप्ते हॉस्पिटल शेजारी असलेल्या गणेश पार्क परिसरात राहतात. बारवाडे हे शुक्रवार दिनांक 30 मे रोजी सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास कुटुंबियांसह बाहेरगावी गेले होते आणि यावेळी अज्ञात चोरट्यांनी घराजवळ कोणी नसल्याचं पाहत घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. हॉलजवळील बेडरूममध्ये असलेल्या कपाटातील सोन्याचे कानातील टॉप्स, 2 अंगठ्या, 5,000 रोख असा एकूण 66,000चा मुद्देमाल चोरून पलायन केले. सोमवारी सकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास बारवाडे घरी परतले असता त्यांना सदर घरफोडीची घटना निदर्शनास आली. त्यानंतर त्यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.